बऱ्याच वेळेस असं ग्रामीण भागात गेल्यावर लक्षात येतं की म्हाताऱ्या माणसाजवळ जाऊन बसल्यानंतर ते खूप सुखदुःखांच्या गोष्टी सांगतात. ताई हे असं होतं, आमच्या काळात तसं होतं. माझी एक तरुण सूनबाईला एक विनंती राहील, भलं तुम्ही सासूचे 100 शब्द ऐकू नका, पण त्याच्यातले 1-2 पॉइंट तरी आपल्याला जीवन चांगलं जगायसाठी असतील ते नक्कीच घेतले पाहिजे. आजकाल काय होतंय, सासूबाई सांगत असताना सूनबाईला नुसतं टेन्शन येतंय की आमची म्हातारी आहे ना नुसत्या बातम्या सोडित राहते. पण बातम्यामध्ये सुद्धा चालतं बोलतं विद्यापीठ असतंय. त्यांना PhD करता आली नाही, त्यांना विद्यापीठात जाऊन अभ्यास करता आला नाही, पण त्याच्या मागे फार मोठं शास्त्र आहे. कारण 24 कॅरेट असलं पाहिजे, अंग प्रदर्शनाचं सोनं नसलं पाहिजे. आज ग्रामीण भागात गेल्यानंतर लग्नाला गेल्यावर उगाच बघाव, आता 25% सोनं ओरिजिनल आहे, 75% नकली आहे. पण ते साडीच्या आतून राहतच नाही, ते पदराच्या वरूनच येत आहे. आणि ते पदराच्या वरून आल्यानंतर कुठंतरी गुंडेगिरी होऊन सनी गाडी अडवल्या जाते आणि आपल्या सोन्यासारख्या माणसाला त्या सोन्यासारखा जीव धोक्यात घालावा लागतो. म्हणून आपले पतिदेव आपलं सोनं समजा, आपला मुलगा आपलं सोनं समजा, आपलं कुटुंब आपलं सोनं समजा, असं मधून काम करा. मला हे उद्योग करीत असताना 2 तोळे सोन्याचं मेडल बक्षीस मिळालं, 9 तोळे चांदी बक्षीस मिळाली. 2009 ला मला 2 तोळ्याचं सोन्याचं मेडल बक्षीस मिळालेलं. मी त्याच दिवशी ज्या दिवशी आणलं त्याच्यावर दुसऱ्या दिवशी हे सोन्याचं मेडल मोडलं आणि त्यावेळेस मला वाटतं 25-30 हजार रुपये भाव होता. मला 50,000 रुपये त्या सोन्याच्या मेडलचे मिळाले आणि मी एक मशीन त्या 50,000चं घेतलं आणि आजपर्यंत त्या मशीनीवरती कमीत कमी 10 लाख रुपये कमवले. आवळा किस करायचं मशीन घेतलं मी त्याच्यावरती आणि आवळा किस करून आवळ्याचा गुलकंद बनवून सनी त्याच्यावर पैसे कमवले. सोनं ठेवलं असतं तर आजचे भाव किती, 70,000 आहे. 70 दोन्ही 120 मिळाले असते, 140 मिळाले असते. गणितात कच्ची मी, कारण मला गणितच माहित नाही. पण जर आपण उद्योगामध्ये याची वाढ केली तर 10 पटीने होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हा उद्योग व्याख्यानं असतात. 3 महिन्याच्या तारखा आजच बुक आहेत. पण हे कार्यक्रम करीत असताना एक मनापासून आनंद असा आहे, मी सुरुवातीला थोडी टाळाटाळ करायची कार्यक्रमात, पण एक 4 वर्षापूर्वी माझा बारामतीला कार्यक्रम झाला आणि त्या बारामतीच्या कार्यक्रमामध्ये शारदा संघामध्ये हा कार्यक्रम होता 8 मार्च निमित्त. आणि तिथं कार्यक्रमाला गेल्यानंतर अक्षरशः 1,500-2 हजार सांगत असते. आज 1 कोटी रुपये कोणी जरी दिले तर त्याला किंमत नाही. त्यावेळेस 1 रुपया त्याला तेव्हा 1 कोटी सारखा होता, कारण त्यावेळेस आपल्याला कोणी ओळखत नव्हतं. आज सगळं जग ओळखतंय, पण त्यावेळेसचा 1 रुपया आजचा 1 कोटी आहे. आणि त्या शब्दाची जाण